मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करतात। 288 मतदारसंघात लढण्यास इच्छुक असलेल्यांची माहिती जरांगेंनी मागवली आहे। जरांगे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत, तर 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। सरकार आरक्षण देण्यास चालढकल करत असल्याने आता यांची खुर्चीच ठेवायची नाही असा इशारा जरांगेंनी दिला। की सगळे डाटा आपण आपल्या इकडचा सगळा घेऊन या। डाटा गरजेचा आहे, आपण बघणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे, सगळा आढावा घेणं गरजेचं आहे। म्हणून आता मला वाटतं उद्यापासून परवापासून लोक यायला सुरुवात करतील। आम्ही रात्री चालू, त्यामुळे सुरुवात आता होईल। जे महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळा डाटा घेऊन येणं आवश्यक आहे। म्हणजे आमच्या लक्षात येईल कोणत्या मतदारसंघाचा कसा आढावा आहे, कशी परिस्थिती आहे, तिथलं सगळं एकूण चर्चा त्याच्यावरती आम्हाला त्या जो माणूस डाटा घेऊन आला त्याची चर्चा करते। आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे, कारण ते एकूण दिसतंय गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले कुठं कापऱ्या कोपऱ्याचे घेतलेत वाटतं, ते बी आणखीन माहित नाही घेतलेत का नाही घ्यायला लावलेत। हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले, ते घेतलं नाही। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला यांना 8-8 महिने लागायला लागलेत। म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही, फक्त झुलवत ठेवायचं। आता देतो मग देतो, आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे, आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो, म्हणजे अशी भाषा करायची यांना। बहुतेक यांचं पक्कच ठरलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं। मग आता यांचा खुर्चीच जीव आहे। मराठ्यांनी बी आता पक्क ठरवले खुर्ची यांना ठेवायची नाही, जे होईल ते होईल पण खुर्ची यांना ठेवायची।